किती वेळ जेवलाय मामी? तर नमस्कार मंडळी, जय खानदेश. आज आमच्या कॉलनीमध्ये हनुमान जयंती निमित्त भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि भंडारा म्हटल्यावरती सगळेजण लगेच तयार असतात. ते गर्दीत बघू शकताय तुम्ही. तर आमची पूर्ण कॉलनी आली, तिने काय धमाल मस्ती मजा केली ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. ब्राईटनेसच वाढावं लागेल, ऊन इतकं काय. कुठं चाललंय? कुठं चाललंय? का बरं? आमच्या आत्याबाई आहे, आमच्या पिवड्याची मम्मी आहे. आमच्या पिवड्याची मम्मी, मामी आहे, या सोनोने मामी आहे. तुम्ही यांना खिचडीचे व्हिडिओज पाहिलेच आहे. शाईला मामी, इकडे त्या आजी, या प्राप्तीची मम्मी ओळे मावशी, या आमच्या मातोश्री. आजी पडका आजी कुठे गेला? या वहिनी आमच्या रुपाली मामी, ही माझी चुलत आहे. सावत्राई, सावत्राई तिची सख्खी मुलगी सासूरवाडीला गेली आहे. आता भंडाऱ्याला काय जेवण आहे? हे महत्वाचं आहे. मामी मामी आम्ही दोघीच चाललोय, बाकी नाही, कोणीच नाही, आम्ही दोघी जणी. आणि बाकीची आमची राजसारथीची मंडळी. हे पॉसिबल बघितलं. हे मामीला अशी भूक लागली, पळू राहिली पहिले. मंडईला भूक लागली, मंडई चालली पुढे आणि बाकीची मंडई. आपण यांच्यासोबत येऊ. आमच्या फटकाळाजी ते राहून गेला त्या व्हिडिओ मध्ये. आणि मागे राहिलेले सुनीता मावशी. तर मंडई आपण बराच वेळेस व्हिडिओ बनवतो, पण यांना काय होऊन जातं, कॉलनीला पण दाखवतो पण सगळ्यांची ओळखच बाकी राहून जाते. यावेळेस मस्त ओळख पण होऊन गेली सगळ्यांची. बापरे बाप, गर्दी तर चांगलीच आहे. तर मंडळी, जिथे भंडारा होतो तिथे आपण आता पोहोचलो आहोत. आणि हे आहेत आमच्या कॉलनीतलं मारुतीचं मंदिर. तर मंदिर खूप जुनं आहे, म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून या मंदिरात जायचो, पण नंतर मंदिरात बदल वगैरे झाले आणि खूप छान करण्यात आलं आता. हनुमानाची मूर्ती आहेच, पण सोबतच येथे महादेवाच्या पिंडीची व गणपतीच्या मूर्तीची पण प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात खूप छान वातावरण झालं होतं, कारण की सर्व कॉलनी मंडळी तिथे आले ते. आणि या शुभ प्रसंगी तिथे सत्यनारायणची पूजा पण घालण्यात आली होती. तर तिथे पण आपण पूजा वगैरे केली आणि प्रसाद घेतला. प्रसादामध्ये तर खूप साऱ्या व्हरायटी होत्या, बघा तुम्ही आता. नॅचरल पाहिजे, नॅचरल अशी ऍक्टिंग नाही. आता प्रसाद मारुतीच्या मंदिराचा प्रसाद. थांबा आता बोला, आता बोला बोलत. वा वा वा, माझी मस्त मजा होऊन गेला व्हिडिओ साठी. प्रसाद वगैरे घेतला. आणि ज्यांनी माझी व्हिडिओ पहिले पाहिले असेल तर माहिती आमची राजसारथी कॉलनीची गँग कशी आहे. सगळे एकत्र आले म्हणजे त्यांना फोटो पाहिजे आणि नेहमीप्रमाणे आता उभं राहून गेला, पण ते लवकर जमत नाही. त्यांना म्हटलं तुम्ही जा, आता मी चालले जेवणाच्या इथे. दोन पुऱ्या खाणार आहे आज, खाणार आहे का? आपल्या सोबत आहे स्नेक फ्रेंड. तो स्वतः स्नेक. तर भंडाऱ्यात होतं उसळची भाजी, वरण भात, कैरीची भाजी आणि मस्त बुंदी. सगळ्यात दुसऱ्यांदा डबल खात आहे ही वहिनी. तिसऱ्यांदा चालू आहे ना यांचं, तरी ठीक आहे. दुसऱ्यांदा नाही बा, आपण एकाच्यात फुल होऊन जातो. ती पुरी गावी घुमून राहिली.
चालले मामी घेतले तुम्हाला व्हिडिओ मध्ये किती वेळ जेवलाय मामी किती वेळ जेवलाय मस्त तिघी जण वेगळ्या बसून घेतल्या का ग हा तिघी जण वेगळ्या बसल्या मस्त ते का बोर्ड डोजो होते का लाईन आमचे सुरू होतीये ओ मामी भंडाऱ्याच्या वेळेस ना जी मजा येते ना मंडळी ती खूप भारी वाटतं. म्हणजे तुम्हाला कुठे गेट टुगेदर किंवा पार्टीला ती मजा येण्याने जेव्हा ही मजा इथे येते कारण की सगळेजण एकत्र येतात आणि आपल्या आपल्या पद्धतीने ते काही ना काही काम करत असतात आणि कोणीच कमीपणा दाखवत नाही कामं करण्याच्या बाबतीत. सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करत असतात आणि खूप छान वातावरण असतं. ताई लाडकीच करत हे VIP लोक हे दोघी वेगळ्या बसल्यात ना तिघी. सगळ्यांनी प्रसाद वगैरे खाल्लात आणि सगळेजण आता मंदिरात निवांत बसले ते आणि निवांत बसला ते आमच्या रस्त्यातले मला माहिती एकच शब्द बोलतात तो फोटो शब्द ऐकल्यावर मी म्हटलं पळा बो आता काय खरं नाही. मस्त जेवण बिवण झालं घरी चला आता. भंडाऱ्यामध्ये पोटभर खाऊन घेतलंय आता आणि कडक्याचं ऊन आहे मस्त घरात जायचा फॅन नाही ते AC कूलर लावून द्यायचा पडा बरं आहे की नाही. काम आता काय काम आहे खायचं प्यायचं तर होऊन गेलं दोन्ही भांड्याला बाई. मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.